नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश सुरेश साम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, आज आम्ही आपले बँजोचे इन्स्ट्रुमेंट घेऊन आज RJ ग्राफिक्समध्ये चाललो आहे. तर त्यानिमित्ताने आपला आजचा ब्लॉग आहे. तर आम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून ठेवलेत खाली. तर आपल्याला ते घेऊन जायचे डोंबिवलीला RJ ग्राफिक्समध्ये, जे तुम्ही रीलवर वगैरे खूप बघितलं असेल की आपले राहुल दादा आणि राज दादा यांनी चालू केलं आहे. तर तिकडे सर्व्हिसिंग वगैरे करतात. तर आपले पण इन्स्ट्रुमेंट सर्व्हिसिंगला आलेत, तर आपण ते आता घेऊन चाललो आहे आणि मस्त सर्व्हिसिंग करून घेऊया. सध्या ऑर्डर वगैरे काय सध्या तरी नाही आहेत, त्यामुळे बोललो हा फ्री वेळ आपण आपल्या बँजोची सर्व्हिसिंगला देऊया. तर आपण पहिले घेऊन जाऊ आणि तुम्हाला तर दाखवेनच तिकडे गेल्यानंतर. आपले सिद्धू आहे आपल्यासोबत, रोहित भाई आणि अमर शेठ आहेत आणि आर्यन आहे आणि क्षितिज. आम्ही असे 5-6 जण चाललो आहे तिकडे. तर तिकडे जाऊ, त्यांना भेटू, तिकडचं सगळं दाखवेन पण कसं काय ते. आणि आपल्याला इन्स्ट्रुमेंट ठेवून यायचे तिकडे. ते 2-4 दिवसानंतर ते प्रॉपर सर्व्हिसिंग करून ते आपल्याला भेटणार आहेत. आपण आता निघू. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये पण भेटूया आणि तिकडे गेल्यावर पण भेटूया. चला घेऊन जाऊ सामान. दादू कॉलिंग. तर पब्लिक, आम्ही आता निघतोय आणि क्षितिज पण आपला चेंबूरवरनं निघाला आहे. तर आपल्याला आता इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण पहिलं बाहेर जाऊया, टेम्पो वगैरे बुक करूया आणि टेम्पो बुक केल्यानंतर भेटूया. आम्ही फायनली निघालोय आता जायला आणि टेम्पो वगैरे आलाय आपला. इन्स्ट्रुमेंट सगळे ठेवले आहेत, पोरं आपले सगळे बसलेत मागे. तर आपण जाऊया. जास्त काय ट्रॅव्हलिंगमध्ये काय दाखवण्यासारखं नाही आहे. पार्टी पोरं काय एन्जॉय करतील ते करतील. तर आपण जाऊ आणि तिकडे गेलो लोकेशनला भेटूया. थोडा प्रवास लांबचा आहे, डोंबिवलीला जायचं आहे. तर आपण तिकडे गेल्यावर भेटूया. वाराडी गावी चाललेत. वाराडी क्षितिज भाई पण आलाय. थांब, पेट्रोल पंप आहे यांचा गाडी. असा टाइमपास चालला आणि मी बाहेर काय बोलता पुढे एकटाच मरतोय आणि हे फुल एन्जॉय करत चाललेत. मी तिथं डायरेक्शन द्यायसाठी. पब्लिक, आपण लोकेशनला तर पोचलोय. आता तो दादा येतोय. तर आपण बघूया इथंच सामान उतरवायचं आहे की त्याच्या तिकडे कुठे त्यांचं गोडाऊन वगैरे असेल तिकडे जायचं आहे. लोकेशनला तर पोचलोय.
तर गाईज आता राजदादा आणि आपला राहुलदादा पण आलाय आणि सर्व्हिसिंगचं सगळं दिलंय आम्ही, सगळं आपलं सामान त्यांच्या हवाले केलंय. आता ते कसं काम करून देत आहेत ते आपण बघूया. आणि आता दादांवर तर खूप भरोसा आहे करून आम्ही एवढं घाटकोपरपासून इकडं आलोय आणि यांचं काम तर खूप चांगलं आहे, खूप उत्कृष्ट आहे. तर आता आपण आपलं पण सामान कसं बनतंय ते बघूया, तेव्हा पण ब्लॉग झाल्यावर पुढे नक्की बघा पूर्ण. आणि आपला राहुलदादा राजदादा मस्त एकदम. तर आपण नंतर सामान आणताना पण आपलं घेऊन जाताना पण आपल्याला ब्लॉग बनवायचं. तर आता आम्ही निघतो इकडे सगळं त्यांच्या हवाले करून. तर आपण आता घरी जाऊया आणि परत आणता ब्लॉगमध्ये आपण भेटूया. दादा बाकी वन साइड चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा मस्त. चला भेटू पुढं. आपल्या कुठं जायचंय बाहेर? सर तर पब्लिक आम्ही निघालो आता आणि आपलं सामान टाकलं आहे सर्व्हिसिंगला. तर आपल्या सामानासाठी गेटवेल सून आहे एकदम, की आपलं सामान बनवून मस्तपैकी देतील आपले दादा लोक. आणि मग आल्यानंतर आपण बघूया, तुम्हाला तर दाखवेनच कसं आपलं सामान बनलं आहे. ट्युनिंग बिनिंग एकदम रावसवाले बनवतात दादा वगैरे, म्हणून आम्ही एवढं घाटकोपरपासून डोंबिवलीपर्यंत आलो यांच्याकडे. तर आता आपण घरी निघालो आहे. आता बघूया कसं काय जायचा मार्ग इकडून आणि भेटू रस्त्यामध्ये. तर पब्लिक ज्यूस वगैरे नाही पियालोय मस्तपैकी इथं डोंबिवलीला. तर आता आपण घाटकोपरला जायला निघूया. घाटकोपरला जाऊन थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग घरी जाऊया. डोंबिवली स्टेशन. लवकर आवडत रिक्षात गेली पाहिजे. A few moments later. तर पब्लिक फायनली घरी आलोय आम्ही आणि जाम आंबलो, म्हणजे ऊन तर खूप होतंच. आणि तिकडं पोचलो, सगळं काम वगैरे आपण केलं, सगळं दिलं त्यांच्याकडे. आणि आता आपल्याला इन्स्ट्रुमेंट कधी आणायला जायचं ते बघूया. अजून आठवडाभराचा टायमिंग तरी आपल्याकडं आहे. तर सध्या काय नव्हतं आपलं, म्हणजे सध्या कॉल वगैरे नाही करून आम्ही सामानाचं काम करायचं आम्ही असं ठरवलं. आणि गेलो, सगळं ठेवून आलो. क्षितिज भाई आलेत घरी आणि आपला आर्यन सस्ता रॅपर आपला. तर तेच आता झालं, हेच होतं आजच्या दिवसाचं. आणि घरी आलो, आता परत कधी जायचं ते बघूया, तेव्हा पण आपण ब्लॉग शूट करू. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि काय हां, तर मग तेच कसं आजचा व्लॉग वाटला ते कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. आणि मी आता जरा केस वाढवायचं ठरवलं आहे, तर आता केस वाढवल्यानंतर कुठली हेअरस्टाईल करता येईल ते बघूया. ते पण आपलं चालू आहे. केस तर आपले पातळ झालेत, पण बघूया. तर भेटू पुन्हा कडकवाल्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आता इथं संपवतो आम्ही आणि थकलो आहे जाम आहे, तरी पण आता दुसऱ्या एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर आम्ही निघतो फ्रेश होऊन. आणि तुम्ही असेच बने रहो अपने चॅनल पे असं बोलतो आणि आपला व्लॉग संपवतो. टाटा बाय बाय, गुड नाईट.